फिटनेस म्हणून मागे वेगळी असणार आहे का, सेल असणार आहे का? नाही आपण रिपीट असणार आहे. सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये कालही माननीय आयुक्त महोदय बोलले, भारत निवडणूक आयोग सूचना पण तशा आहेत. आपण आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मीडियाच्या अनुषंगानं जो सेल आपण तयार करतोय तो आतापर्यंत तो सेल फक्त पेड न्यूज येत आहेत का, निगेटिव्ह पॉझिटिव्ह कुठल्या न्यूज येत आहेत, किंवा जे सर्टिफिकेशन करायचं आहे कमिटीला, म्हणजे जे प्रसारित करायचा आहे, प्रचार करायचा आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही आचारसंहितेचा भंग होत नाहीये, जातीय धार्मिक तेढ निर्माण होत नाही, ही पाहण्याची तेवढी जबाबदारी. परंतु या वर्षीच्या या निवडणुकीच्या टीम मध्ये जी एमसी टीम असणार आहे त्याच्यामध्ये एक ग्रुप स्पेशल सोशल मीडियाच्या अनुषंगाने असणार आहे. IT ऍक्ट मधले 3-4 सेक्शन विशेष करून आयोगाने हायलाइट केलेले आहेत आणि त्या सेक्शन मध्ये अतिशय म्हणजे काय त्याला जबर शिक्षा म्हणतो, कडक शिक्षेचं प्रावधान त्याच्यामध्ये आहे. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक न्यूज, जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करणे अशा पद्धतीचं आणि एकंदरीतच निवडणूक प्रक्रियेला कुठं बाधा पोहोचेल अशा पद्धतीचं कुठलीही पोस्ट जर कुणीही टाकलं तर त्याला या ऍक्ट खाली बुक केलं जाणार आहे. जे ग्रुपचे ऍडमिन आहेत त्या ग्रुपच्या ऍडमिनसाठी आम्ही वेगळं सर्क्युलर तयार करतोय. मी जरा विधी अधिकारी किंवा ते संबंधित कायद्याचा थोडा अभ्यास करतोय. परंतु जे ग्रुप ऍडमिन आहेत त्यांनी तर एक तरी ह्या निवडणूक काळामध्ये त्यांचा ग्रुपच बंद करावा, नसेल तर या बाबतीमध्ये कुठलीही पोस्ट त्यांच्या ग्रुपवर येणार नाही याची खबरदारी ग्रुप ऍडमिनने घ्यावी. कारण पोस्ट टाकणारा कुणी जरी असला तरी त्या पोस्ट टाकणाऱ्या सोबत ग्रुप ऍडमिनला सुद्धा आम्ही जबाबदार धरणार आहे, कारण त्यांच्या माध्यमातून मोठ्या लोकांपर्यंत तो संदेश जाणार. त्याच्यापेक्षा मतदाराला मतदान प्रक्रियेला पूरक असलेल्या गोष्टी त्यांनी केल्या, मतदान टक्केवारी वाढवण्यासंदर्भात किंवा काही मार्गदर्शन, काही इलेक्शन कमिशनच्या सूचना, मतदाराला मतदान केंद्रावर जाण्यासाठी मदत होईल अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये कुठल्याही पॉलिटिकल इन्फ्लुएन्स नसला पाहिजे, कुठलाही पॉलिटिकल कंटेंट नसला पाहिजे, जातीय धार्मिक तेढ निर्माण होईल असा कंटेंट नसला पाहिजे, अशा पद्धतीचं यंत्रणेला प्रशासनाला मदत करणारे पोस्ट असल्या तरी आमचं काही ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही. टीम असणार आहे. प्रचार काळामध्ये ते निर्माण करणारे जे वक्तव्य होतं त्याच्या संदर्भात काय म्हणजे उपाययोजना किंवा कारवाईच्या संदर्भातून काय नाही. आता यामध्ये बराच वेळेस काय होते की जे भाषण होतात किंवा मोठे मोठे सभा होतात त्या सभेमध्ये बराच वेळेस तक्रार येतात की असं बोललं गेलं तसं बोललं गेलं. म्हणून आपण जे ह्या टीम केलेल्या आहेत, क्राईम स्क्वॉड, स्टॅटिस्टिकल स्क्वॉड, याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगची पण एक टीम आहे आणि मागचा अनुभव लक्षात घेता कुठल्या परिसरामध्ये ज्या सभा होतात त्या परिसरामध्ये किंवा त्या तालुक्यामध्ये किंवा त्या वार्डामध्ये अशा टीम आम्ही गठीत केलेल्या आहेत. त्याचं म्हणजे त्यांचं ट्रेनिंग सुद्धा आम्ही घेतले की काय रेकॉर्ड करायचं. आणि आचारसंहितेच्या पालनाच्या संदर्भामध्ये एका बाजूने हे आहे की जिथं धार्मिक जातीय तेढ निर्माण होईल, कोणत्या धर्माचा जातीचा अवमान होईल अशा पद्धतीचं किंवा कोणाच्या भावना दुखवतील अशा पद्धतीचं बोलणं हे रेकॉर्डिंग करणं. आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी जी सभा झाली त्या ठिकाणी त्यांनी किती खर्च केला. म्हणजे बराचदा अनुभव असा येतो की खुर्च्या खूप मोठ्या असतात, खर्चात कमी दाखवले जातात, पेंडॉल खूप मोठ्या असतो मग कमी दाखवला जातो. याला प्रतिबंध मिळावा म्हणून आम्ही ह्या ज्या टीम तयार करतोय त्या टीमच्या ट्रेनिंग मध्ये आम्ही काही आणखी बरेच विषय त्या सूचना आम्ही त्यांना ऑलरेडी दिलेल्या आहेत आणि ते टीम त्यांचं काम करतील. अशा पद्धतीने जर कोणी काही करत असेल वक्तव्य तर ते रेकॉर्डिंग त्याची व्हीव्ही टीम म्हणजे जे तुम्हाला मी उल्लेख केला व्हिडिओ व्हीव्ही टीम ही आहे. समजा 3 वाजता एक सभा झाली आणि तिथं कोणीतरी काहीतरी बोललं तर ते लगेच रात्री ती व्हिडिओ पाहणारी एक टीम आहे आणि ती टीम पूर्ण व्हिडिओ पाहणार आहे की कोण काय बोललंय, कोणाला उद्देशून बोलले आणि तसं जर आढळलं तर आम्ही इमिडिएट गुन्हा दाखल. असं झालंय की आजच्या या पत्रकार परिषदेकरिता उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं शब्दसन्माने स्वागत करतो. कालच माननीय भारत निवडणूक आयोगाने आपल्या देशातल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला सविस्तर माहिती देण्याकरिता आमची ही पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे. मी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करतो की त्यांनी सविस्तर
अशी माहिती व मार्गदर्शन पत्रकार बंधूंना करावं. नमस्कार. आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित CP साहेब, SP साहेब, CO साहेब, माझे सर्व निवडणूक विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी, DIO आणि जिल्हाभरातून आलेले सर्व सन्माननीय पत्रकार बंधू आणि भगिनी, मी सर्वांचं या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदेसाठी मनपूर्वक स्वागत करतो. लोकशाहीचा महोत्सव त्याला म्हटलं जातं, अशी 18वी लोकसभा गठीत करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेला काल माननीय भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण आपल्या जिल्ह्यातील ज्या 2 पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी आहेत, जालना आणि औरंगाबाद, या लोकसभा मतदारसंघातील एकंदरीत तयारीच्या बाबतीमध्ये, निवडणूक कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये माहिती देण्यासाठी आज आपण या ठिकाणी आपणाला सादर निमंत्रित केलं होतं. आपण आपला मौल्यवान वेळ आम्हाला दिला त्याबद्दल मी सुरुवातीलाच मनापासून आभार व्यक्त करतो. आणि काही स्लाइड्स तयार केलेले आहेत जे की माहिती आपल्याला लागत असते किंवा सर्वसामान्य आपल्या वाचकापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी जी आकडेवारी वगैरे आपल्याला लागत असते त्याचं एक सादरीकरण आहे. त्याच्यानंतर त्याचे जे काही PPT आहे किंवा जी लेखी माहिती आहे तीसुद्धा आपल्याला आम्ही देणार आहोत. परंतु एक सुरुवात माहिती सरत म्हणून आपण डिटेलमध्ये या ठिकाणी आपल्याला देतो आहोत. आपल्याला माहिती आहे आता काल जो भारत निवडणूक आयोगाने जो कार्यक्रम घोषित केलेला आहे त्यामध्ये आपला 4थ्या फेजमध्ये आपल्या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक होणार आहे. काल प्रोग्राम जाहीर झाला त्याच्याप्रमाणे नोटिफिकेशन जे आहे ते 18 एप्रिलला निघणार आहे. म्हणजे डेट ऑफ नोटिफिकेशन जी असते त्या दिवसापासून नॉमिनेशनला प्रारंभ होतो. म्हणजे 18 एप्रिल हे आपले डेट ऑफ इश्यू नोटिफिकेशन आहे. म्हणजे उमेदवारी अर्ज भरायला 18 तारखेपासून आपल्या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस जो असणार आहे तो 25 एप्रिल असणार आहे. उमेदवारी अर्जाची छाननी जी आहे ती 26 एप्रिल रोजी होणार आहे. जे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख जी आहे ती 29 एप्रिल असणार आहे. आणि मतदारसंघामध्ये मतदान जे होणार आहे ते 13 मे रोजी होणार आहे. आणि मतमोजणी जी आहे ती 4 जून रोजी होणार आहे. याप्रमाणे आपल्या जिल्ह्याची जी निवडणूक प्रक्रिया आहे त्याच्या ह्या ज्या अतिशय महत्त्वाच्या तारखा आहेत ज्या नोटिफिकेशनद्वारे आम्हाला आयोगाला घोषित करावं लागतं ते काल भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेले आहेत. उमेदवारी अर्ज आपले 18 एप्रिलपासून सुरुवात होणार आहेत. क्या होता है? गंगापुर, वजापुर, फुलाबाद पे जत्रा शुरुआत होती है 14 अक्टूबर 14 एप्रिल आ रही है बाबा साहब अम्बेडकर चलना किस तरह नहीं देखो, ड्यूरिंग प्रोसेस ऑफ इलेक्शन जो कौन से भी धर्म के रहे, जो भी त्यौहार है, उत्सव है, वो मनाने में कोई बाधा नहीं है. लेकिन वो त्यौहार सेलिब्रेट करते वक्त जो भी ये रूल्स रेगुलेशन कोड ऑफ कंडक्ट के है कि वो प्रोग्राम में जो अपने तरीके से जो एक नागरिक के हैसियत से एक वो लोकल एरिया के जो भी त्यौहार है वो सेलिब्रेशन के हैसियत से जो भी चल रहा है उसमें कोई बाधा नहीं. लेकिन वहाँ पे अगर समझो त्यौहार के आड़ जाके अगर वहाँ कोई प्रचार प्रसार कर रहा है, वैसे भी कंडक्ट रूल्स के और कंडक्ट इलेक्शन कायदे के तहत कौन से भी धार्मिक स्थल या धार्मिक ठिकान का इलेक्शन पर्पज के लिए यूज करना टोटली बैन है, स्ट्रिक्ट बंधन है. कौन से भी धार्मिक स्थल पे पोलिंग स्टेशन हम एस्टेब्लिश नहीं कर सकते. उसी तरह कौन से भी धार्मिक स्थल के जगह पे या धार्मिक स्थल के अंदर अगर कोई पॉलिटिकल कैंपेन या उसके
उसका आड़ जाके कुछ कर रहा है, और वो हमारी टीम जो है उसके रिकॉर्ड में अगर वो आया या किसी ने हमको बताया, हमारी फ्लाइंग स्क्वाड जाएगी और जो भी उसके जो कलम है उसके अंदर उसके ऊपर एफआईआर रखना। सर गेल्या पत्रकार माझे सहकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक ग्रामीण मनीष कलम, विकास मीना, मान्य सर्व वरिष्ठ अधिकारी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर हे शहर याला एक हिस्टॉरिकल महत्त्व तर आहेच, पण हे संवेदनक्षम शहर या नावाने देखील आपलं शहर समजलं जातं. त्यामुळे आम्ही यावेळेला इलेक्शन जी प्रक्रिया आहे ती फेअर अँड फ्री ॲटमॉस्फिअरमध्ये पार पडण्यासाठी लोकांना मतदानाचा हक्क बजावताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये म्हणून सुरक्षा यंत्रणा, सुरक्षा रक्षक सगळं जे तैनात केलं जातं त्याची आमची संपूर्ण तयारी झालेली आहे. याचा आढावा म्हटलं तर एकूण मतदान केंद्र आमच्याकडे 1192 असणार आहे, इमारती 375 असणार आहे. काही ठिकाणी शहरामध्ये कंजेस्टेड एरिया आहे, त्या ठिकाणी कलेक्टर साहेब आम्ही स्वतः भेट दिलेली आहे आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कंजेशन होण्यासाठी परिस्थिती असेल त्या ठिकाणी त्याला कंजेशनला रोखण्यासाठी व पार्टिशन असेल, फ्लेक्स बोर्डच्या माध्यमातून डायरेक्शन्स असतील, गेटचं विभाजीकरण असेल, 1 गेट असेल त्याऐवजी 2 गेट करणे, अशा इत्यादी प्रकारचे त्याच्यामध्ये जे काही रिक्वायरमेंट्स आहेत त्याचा आमचा आढावा झालेला आहे आणि कोणत्याही मतदान केंद्राच्या इमारतीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून गर्दीच्या माध्यमातून वोटिंगच्या प्रक्रियेमध्ये कुठे बाधा येणार नाही याची पूर्ण दक्षता आम्ही घेत आहोत. स्ट्रॉंग रूम ऑलरेडी लागलेले आहेत, त्या ठिकाणी आम्ही जो आमचा फोर्स आहे, गार्ड आहे दिलेला आहे. चेकपोस्ट ऑलरेडी 7 ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आलेले आहेत आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट वॉर रूम या ठिकाणी देखील आम्ही पोलीस अंमलदार ठेवलेले आहेत. त्यामुळं म्हणजे इलेक्शन मशिनरी आणि म्हणजे राजस्व खातं आणि पोलीस खाते यांचं देखील कॉर्डिनेशन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होणार आहे. SST FSTच्या माध्यमातून SSTच्या 14 तुकड्या आपण नेमतो आहोत स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम. त्यानंतर फ्लाइंग स्क्वॉड टीम ज्या आहे त्या 33 नेमण्याची आपण प्रयोजन केलेलं आहे, तयारी केलेली आहे. डिपेंडिंग अपॉन मॅन पॉवर अवेलेबिलिटी आपण त्याच्यामध्ये कदाचित त्या थोडा चेंजेस होऊ शकतात. क्रिटिकल बूथचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे, त्याचे पॅरामीटर माननीय भारत सरकार निवडणूक आयोगातर्फे जे पॅरामीटर दिलेले आहेत त्याच्या आधारावर केल्यानंतर शहरामध्ये आपल्याकडे एकूण 66 क्रिटिकल बूथ आहे. त्या क्रिटिकॅलिटीचे वेगळे पॅरामीटर आहेत, हे सगळे 66 लॉ अँड ऑर्डरचे नाही आहेत. यात काही ठिकाणी वेबकास्टिंग जरुरी असते, काही ठिकाणी अन्य काही पॅरामीटर घ्यावं लागतात आणि ज्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डरचा विषय असतो त्या ठिकाणी हाफ सेक्शन सेंट्रल आर्म पोलीस फोर्सचा वगैरे दिला जातो, त्या ठिकाणी एक्स्ट्रा पोलीस फोर्स दिला जातो. पण लॉ अँड ऑर्डरच्या अँगलनं क्रिटिकल बूथ अद्याप या ठिकाणी एकही नाही. पण एकूण 54 इमारती ज्या ठिकाणी क्रिटिकल बूथ आहे त्या ठिकाणी 100 मीटर परिसरामध्ये आम्ही थोडा अतिरिक्त बंदोबस्त त्या ठिकाणी नेमणार आहोत. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जी आहे ती आम्ही स्ट्रिक्टली फॉलो करणार आहोत. त्याच्याबद्दलच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्याच्याबद्दलच्या वारंवार आमच्या आठवडा बैठका मागच्या 2-3 महिन्यापासून सुरू होत्या. आमची निवडणूक रिलेटेड पोलिसांची तयारी जी आहे ती मागच्या 2 ते 3 महिन्यापासून सुरू होती. त्यामध्येच त्याचाच भाग म्हणून ऍक्शन अगेन्स्ट क्रिमिनल इलिसिट ऍक्टिव्हिटीज, ऍक्शन अगेन्स्ट ऍब्सकॉन्डर वॉन्टेड हे ऑलरेडी आमचं सुरू झालेलं आहे. चालू वर्षी किंवा 2023 मध्येच आम्ही मोठ्या प्रमाणावर साधारणतः 1 ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात शहर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर MPDAच्या कारवाई ज्या होऊ शकत होत्या त्या आम्ही केलेल्या आहे. मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आमच्या 95% कारवाया ज्या आहेत त्या अपीलमध्ये देखील टिकलेल्या आहेत. 18 बंदोबस्तासाठी आपण यावेळेला थोडासा बंदोबस्त जास्तीचा आपण मिळवण्याचा प्रयत्न करून जो फोर्स आलायचा आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये DCP आपल्याकडे 4 असणार आहे, मागच्या वेळेस 3च होते.
बाहेरून आणखी एखादा डीसीपी मिळाला तर आपल्याकडे 5 डीसीपी आपण या बंदोबस्त आम्ही वापरणार आहोत. त्यानंतर एसीपी स्वतःचे आपल्या शहरामधले 8 आहे, 8चे 8 आपण वापरणार आहोत आणि बाहेरचे आम्हाला अपेक्षित आहे की 2 ते 4 3 एसीपी अधिक मिळतील आपल्याला. पीआय एकूण 37 आपण बंदोबस्तात आम्ही वापरतो आहोत. एपीआय पीएसआय मिळून 147 अधिकारी आपण वापरणार आहोत आणि 2830 कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त स्कीम जो आहे डिप्लॉयमेंट प्लॅन जो असतो तो आमचा तसं पाहिलं तर तयार झालेला आहे. कारण जसेच अँसिलरी बूथ्स आणि सगळं फायनलाइज झालं तसं आम्ही त्याच्यामध्ये वाढ करून की आमची बंदोबस्त स्कीम पण अपडेट केलेली आहे. त्यामुळं 2830 कर्मचाऱ्यांचा आणि 1300 होमगार्ड यांचा वापर या बंदोबस्त स्कीम मध्ये होणार आहे. आपल्याला सेंट्रल फोर्सेस आणि स्टेट फोर्सेस पण मिळत असतात. या बंदोबस्तासाठी आम्हाला अपेक्षित आहे की स्टेट पोलीस फोर्सच्या आपल्याला 3 कंपन्या मिळतील आणि सीएपीएफ सेंट्रल आर्म पोलीस फोर्सच्या आपल्याला 2 कंपन्या किमान मिळतील अशी आम्हाला खात्री आहे. फोर्स मल्टीप्लायर म्हणून आपण एफर्ट्स मागच्या 2 महिन्यापासून करत आहोत. प्रयत्न आहे की काही रिटायर्ड जर अधिकारी कर्मचारी जे रिसेंटली रिटायर झालेले आहेत आणि जे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत असे काय मिळत असेल तर तो ॲडिशनल कोर्स मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यांना स्पेशल पोलीस ऑफिसर म्हणून नेमून देण्याची कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे. त्याचा काय वापर करता येईल त्याच्याबद्दलच आमची तयारी सुरू आहे. प्लॅनिंग ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर रिसोर्सेस ज्याच्यामध्ये वाहनं आहेत आणि अन्य साधन सामुग्री आहे. लहान ऑर्डरच्या अँगलला जे साधन सामुग्री लागतात काठी हेल्मेट बॉडी प्रोटेक्टर इत्यादी सर्व याच्या खरेदीच्या आमच्या प्रक्रिया ऑलमोस्ट फायनल स्टेजला आहे. वाहन आम्हाला डीपीडीसीच्या माध्यमातून काही मिळालेले आहे आणि जे कमी पडणार ते आम्ही रिक्वेस्टच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेब आणि आम्ही मिळून त्यामध्ये आम्ही 2 घटना जर आपण पाहिल्यात, एक चिकलठाण्याची असेल किंवा हर्षनगरची असेल, तातडी म्हणजे 2 समाजांमध्ये अचानकपणे एक वाद निर्माण होणं आहे त्याचं अशांतता पसरते. म्हणजे यामागे कुठे अदृश्य शक्ती तुमच्या तपासात ते असं आलं आहे का हे जाणून बुजून केलं जातं आहे किंवा अपघाती असं घडतं? अपघाती घडतं असं म्हणता येणार नाही. कारण सोशल मीडियावर जर पोस्ट व्हायरल झाल्या त्याचा अर्थ त्याच्यामागे कोणीतरी जाणून बुजून त्याच्यामागे काहीतरी आहे. पण आम्ही ते शोधून काढू. कोणालाही कायद्याचं खचाखीतून सोडणार नाही. अजिबात या कालावधीत तर प्रश्नच नाही. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांची कैद केली जाणार. सर प्रचार बार हो रही घटना मगर ये 8 दिन में 3-4 घटनाएं हो गई है. एक ही जगह पर हुई है. 2 दिन 3 दिन तक वो चला मसला और मतलब उसका कोई स्प्रेड नहीं है. पर ये लोकलाइज चीज है. वो लोकलाइज क्यों है उसका हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं. अब एप्रिल महीने जानकारी जी आमची तयारी सुरू आहे त्याच्याबद्दल कलेक्टर साहेबांनी दिलेलीच आहे. आता आपल्या जिल्ह्यामध्ये कालपासून NCC सुरू झालेलं आहे. त्या अनुषंगाने जी काळजी घ्यायची आहे जसे पोस्टल सर्वेलन्स काढणे किंवा NCC व्हायलेशन बाबत कारवाई करणे त्यासाठी आम्ही कालपासून कार्यरत आहोत. आपल्या ग्रामीण भागात टोटल 1189 पोलिंग स्टेशन आहेत आणि या सर्व पोलिंग स्टेशनसाठी त्यांचे व्यवस्थित तिथे सिक्युरिटी अरेंजमेंट्स त्यांच्या परिसर हे सर्व चेक करणे ही प्रोसेस पूर्ण प्रत्येक पोलीस स्टेशनकडून झालेली आहे आणि पोलीस फोर्सची पूर्ण ट्रेनिंग आम्ही केलेली आहे 100%. त्यांनी NCC व्हायलेशन असो FST SST मध्ये कार्यरत असताना काय कारवाई करायची आहे, पोलिंग डेला काय कारवाई करायची आहे, कोणत्या कलमांवर गुन्हे दाखल करायचे जर व्हायलेशन झालं तर या सर्व बाबीची त्यांची ट्रेनिंग झालेली आहे. आम्हाला जेवढा पोलीस फोर्स लागणार आहे त्याच्यासाठी एक डिस्ट्रिक्ट फोर्स डिप्लॉयमेंट प्लॅन तो आमच्याकडून ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे आणि त्यानुसार पूर्ण प्लॅनिंगचं आम्ही बंदोबस्त लावणार आहोत. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन बाबत लोक आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत. कोणावर कोणत्या कलमांवर फायरबंद करायची कारवाई, तडीपार करायची कारवाई किंवा MPDAची कारवाई या सर्व नियोजन आमचं झालेलं आहे आणि त्यानुसार नियोजनबद्ध पद्धतीने आमचं काम प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनमध्ये चालू आहे.
पोलीस डिपार्टमेंटला इलेक्शन डेला लागणारा व्हेकल्स किंवा इतर इक्विपमेंट्स त्याच्याबाबत कम्युनिकेशन आमच्या कलेक्टर साहेबांसोबत झालेलं आहे आणि जे व्हेकल्स आम्हाला घ्यायचे ते आयडेंटिफाय झालेले आहे, त्यांची पूर्ण प्लॅनिंग झालेली आहे. बाहेरून येणारा जे कोर्स आहे CAPF त्याच्यासाठी त्यांच्या रेसिडेन्ससाठी आणि त्यांच्या मुवमेंटसाठी त्यांच्यासोबत कोऑर्डिनेशन करण्यासाठी अधिकारी नियुक्त केलेले आहे आणि त्यांच्या निवाससाठी जागा आम्ही डिसाईड केलेली आहे आणि तो पण आमचं प्लॅनिंग पूर्ण झालेलं आहे. परवानगीसाठी जसं कलेक्टर साहेबांनी आता सांगितलं की सिंगल विंडो सिस्टम असणार आहे, त्या ठिकाणी एक पोलिसांचा प्रतिनिधी अधिकारी तिथे राहणार आहेत. तसेच कंट्रोल रूम मध्ये पण पोलिसांचे एक कंपोनेंट तिथे राहणार आहे आणि त्यानुसार जे काही चालू असणार आहे घडामोडी त्याच्यावर तिथे कंट्रोल रूम लक्ष ठेवते. वेपन लायसन्स वेपन जे जमा करण्याची कारवाई आहे त्याबाबत आता जसा सूचना दिल्या गेल्या की कमिटी गठीत करून ते पण डिपॉझिट केलेले आहे, त्याची पण कारवाई आमची चालू आहे. या व्यतिरिक्त मसल पॉवर किंवा मनी पॉवर तसेच लिकर अशा प्रकारचे जे निवडणूकमध्ये बाधा येतात कधी कधी त्यासाठी पण आमची पूर्ण प्लॅनिंग झालेली आहे. जे रिपीट ऑपरेटर्स आहेत लिकर बाबत प्रोहिबिशन ऑफेन्सेसचे त्यांच्यावरती प्रतिबंध कारवाई करणे, त्यांना डिटेन करणे किंवा त्यांना आयडेंटिफाय करणे ही प्लॅनिंग पूर्ण ते झालेली आहे. इलेक्शन काळात जे फ्लो ऑफ मनी किंवा फ्लो ऑफ लिकर किंवा आर्म्स किंवा इतर दुसरी इलिगल वस्तू त्याच्यासाठी आम्हाला चेकपोस्ट जे लावायचे आहे त्याची पूर्ण तयारी झालेली आहे. आम्ही आपल्या जिल्ह्याला लागून दुसऱ्या जिल्ह्याचे जे बॉर्डर आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपण चेकपोस्ट लावणार आहोत आणि तिथे 24 तास पोलीस फोर्स असणार आहे आणि अशी कुठलीही मुवमेंट मनीची लिकरची किंवा इलिगल वस्तूची होणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे. या व्यतिरिक्त FST आणि SST मार्फत पण याच्यामध्ये कारवाई होणार आहे. या व्यतिरिक्त आमच्या CP साहेबांसोबत आणि कलेक्टर साहेबांसोबत कंटिन्युअस कोऑर्डिनेशन चालू आहे आणि आम्ही एक टीम मिळून जे काही नियोजन आम्हाला करायचे सर्व आमच्या जवळजवळ झालेलं आहे. थँक्यू. असतील त्या पद्धतीचा पण आम्ही यावेळेस असं केले की ज्या दिवशी ज्या सभा होतील त्याच्या ज्या काही व्हिडिओज आहेत ते त्याच दिवशी पाहिले जातील. मोस्ट प्रॉबेबली त्याचा रिपोर्ट सकाळी आम्हाला मिळाला पाहिजे. पण बराच काळ शेवटच्या क्षणामध्ये जे आहे प्रचाराचा शेवटचा जो मुवमेंट असतो जो दिवस असतो त्या 2 दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सभा होतात आणि मग त्या टीम सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला तयार करावं लागतं आणि रेकॉर्डिंग पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालं. तिथं मात्र काही विलंब लागू शकतो, परंतु विलंब लागला म्हणून कोणी याच्यातून सुटणार आहे असं समजण्याचं काही कारण नाहीये. जे कोणी निवडणूक आयोगाने अतिशय स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत, सर्व पार्टीपर्यंत मेसेज गेलेले आहेत. आम्ही सुद्धा आमच्या स्तरावर हे सर्व त्याच्या ज्या पुस्तिका आहेत मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या त्या आम्ही देणार आहोत. हे सर्व दिल्यानंतर त्याची जाणीव करून दिल्यानंतरही ते कशा पद्धतीने करत असतील तर आम्ही ते अतिशय ठळकपणे त्याची जी काही कारवाई करायची आहे ते आम्ही करणार. कायदा सुव्यवस्थेबाबत पण त्यांना इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेटच्या माध्यमातून त्यांना देखील वोटिंगचा अधिकार बजावता यावा यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. आमचा मानस आहे की 100% कर्मचाऱ्यांना वोटिंगचा त्यांना संधी मिळाली पाहिजे. अशी एकंदरीत आमची पोलीस फोर्सची सुद्धा पूर्ण तयारी झालेली आहे आणि मला वाटत नाही की कुठल्याही अडचण किंवा सगळ्या स्थितीमध्ये अशी कोणती अँटिसिपेटेड लॉ अँड ऑर्डर आम्हाला पोलीस फोर्सला या शहरामध्ये दिसून येत नाही. धन्यवाद. बाहेरून येणारा जे फोर्स आहे CAPF त्याच्यासाठी त्यांच्या रेसिडेन्ससाठी आणि त्यांच्या मुवमेंटसाठी त्यांच्यासोबत कोऑर्डिनेशन करण्यासाठी अधिकारी नियुक्त केलेले आहे आणि त्यांच्या निवाससाठी जागा आम्ही डिसाईड केलेली आहे आणि तो पण आमचं प्लॅनिंग पूर्ण झालेलं आहे. माननीय भारत निवडणूक आयोगाने काल सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या घोषणा केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने औरंगाबाद जिल्हाभरामध्ये आचारसंहितेचं घोडापट्टी लागू झालेला आहे. त्याची स्ट्रिक्ट अंमलबजावणी आम्ही कालपासून सुरू केलेली आहे
औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 2 लोकसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. एक जालना, त्याच्यामध्ये 3 असेंब्ली सेगमेंट आहेत आणि औरंगाबादमध्ये 6 असेंब्ली सेगमेंट आहेत. यामध्ये दोन्ही मतदारसंघामध्ये जवळजवळ 3085 मतदान केंद्र असणार आहेत. 30 लाखापेक्षा जास्त मतदार या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान करणार आहेत. यासाठी जवळजवळ 20,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती आम्ही ऑलरेडी केलेली आहे. त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे. लागणारे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपल्याकडे पुरेशा उपलब्ध आहेत. कर्मचाऱ्यांचं संख्याबळ पुरेसं उपलब्ध आहे. आदर्श आचारसंहिता पालन करण्यासाठी ज्या टीम गठीत करायला पाहिजे होत्या त्या सर्व टीम गठीत झालेल्या आहेत. त्यांचं 2 वेळेस प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे. भारत निवडणूक आयोगाने जे IT जे संगणकीय प्रणाली ज्या काही तयार केलेल्या आहेत त्या जवळजवळ 15 ॲप पोर्टल्स ह्या सर्वांचं प्रशिक्षण नागरिकांना, मतदारांना आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे. प्रत्येक ERO पातळीवर असेंब्ली सेगमेंट विधानसभा मतदारसंघाच्या पातळीवर जे ERO आहेत त्यांच्या ठिकाणी सुद्धा संपूर्ण यंत्रणा आम्ही सज्ज केलेली आहे. जवळजवळ 400च्या आसपास आम्ही सेक्टर ऑफिसर, झोनल ऑफिसर नियुक्त केलेले आहेत. जिल्हा स्तरावर 16 विषयासाठी 16 नोडल अधिकारी तयार केलेले आहेत. त्यांचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. तेच 16 अधिकारी तालुका स्तरावर सुद्धा ERO स्तरावर सुद्धा आम्ही गठीत केलेलं आहे. त्यांचं सुद्धा प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे. संपूर्ण इलेक्शन मशिनरी ही आता निवडणूक घेण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. आचारसंहिता अंमलबजावणीसाठी SP सर असतील, CP सर असतील, SP साहेब असतील, CO साहेब असतील, महापालिका आयुक्त असतील, सर्व जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आमच्या दररोज दैनंदिन बैठका होत आहेत. अतिशय प्रबळ असं समन्वय सर्व विभागामध्ये आम्ही ठेवलेला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून कोणी अफवा पसरवत असतील, कोणी कायदा सुव्यवस्थेला बाधा येणारे वक्तव्य करत असतील किंवा अशा पद्धतीचं काही कृत्य जर कोणी करत असतील तर त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. आमची गोपनीय टीम ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही गोपनीय टीम तयार केलेल्या आहेत आणि ते गल्ली मोहल्ला गावामध्ये फेरफटका मारत आहेत. सोशल मीडियावर आमचं बारकाईनं लक्ष असणार आहे. जे आम्ही सोशल मीडियाच्या अनुषंगानं जे आमचं मीडिया कक्ष असणार आहे त्याच्यामध्ये टीम जे कायदेशीर तज्ज्ञ असणार आहेत आणि टेक्निकल तज्ज्ञ असणार आहेत अशा व्यक्तीची आम्ही त्या ठिकाणी नियुक्ती करतोय. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होणारं वक्तव्य किंवा पोस्ट कुणीही टाकू नये. निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कुठलीही बाधा होईल अशा पद्धतीचं कुठलंही प्रचार किंवा वक्तव्य पोस्ट कुठल्याही नागरिकांनी, कुठल्याही व्यक्तीने, कुठल्याही संस्थेने करू नये याची खबरदारी आपण सर्वांनी घ्यावी. सर्वच लोकांनी जे सोशल मीडिया हँडल करणारे व्यक्ती आहेत ते डोळ्यात तेल घालून त्यांच्या सोशल मीडिया ग्रुपवर काय चाललंय त्याचं बारकाईनं लक्षात ठेवावे. विशेषतः जे ग्रुप ॲडमिन आहेत त्यांच्यासाठी आम्ही सक्त वॉर्निंग इश्यू केलेली आहे की त्यांच्या ग्रुपवर अशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य किंवा पोस्ट आली तर आम्ही अतिशय कडक पावलं त्या दृष्टिकोनातून आणि फक्त IT सेक्शन नाही आहे त्याच्यामध्ये IPC, CRPC, महाराष्ट्र पोलीस आहे, जेवढे काही कलम त्यांना लावता येतील ते कलम आम्ही त्यांच्यावर लावणार आहोत आणि भविष्यात त्यांनी असा करायचा विचार सुद्धा करणार नाही अशा पद्धतीचं कडक कारवाईचं धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे. आपल्या माध्यमातून या सर्व लोकांना आपण सजग करावं. त्याचबरोबर मतदानाची टक्केवारी मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त 63% होती. यावर्षी जास्तीत जास्त मतदानाचा टक्का वाढावा यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारांनी, महिला मतदार भगिनींनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करावं असं विनम्र आवाहन आम्ही आमच्या माध्यमातून करतो.